बीड मधली तर दुसरीकडे लातूर मधली दृश्य आपण पाहतोय। लातूर मध्ये आपण पाहतोय सर्व आरोपींचे पोस्टर जे आहेत, बॅनर्स आहेत ते या ठिकाणी जाळले जात आहेत। तर बीड मध्ये टायर सुद्धा जाळण्यात आलेले आहेत, जाळपोळ सुरू झालेली आहे। एकंदरीत निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारीच ही घटना म्हणावी लागणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या ज्या क्रूरतेने करण्यात आलेली आहे ती क्रूरता आजपर्यंत महाराष्ट्राने अशा प्रकारे अनुभवलेली नसणार आहे। आणि आज जर आपण बघितलं तर आपण पाहतोय संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही म्हणावी लागणार आहे। कारण या ठिकाणी अगदी ते व्यक्ती जे आहेत, जे आरोपी आहेत ते संतोष देशमुख यांची हत्या करून त्या ठिकाणी खिळखिळत हसताना दिसतायत, त्यांचे कपडे काढताना दिसतायत, त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसतायत। आणि निश्चितच अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये व्हायला नकोच। आणि त्यामुळे हा जो बीडकरांचा, लातूरकरांचा संताप आहे तो या ठिकाणी होणारच होता आणि आज आपण तो संताप बघतोय। करायचं काय? खाली मुंड्यावर पाय मुर्दाबाद मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद अरे धनंजय मुंड्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय वाल्याला फाशी झालीच पाहिजे, वाल्याला फाशी झालीच पाहिजे, सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे। धनंजय मुंड्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर अरे धनंजय मुंड्याचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय। एकंदरीतच हे दृश्य आपण पाहतोय बीड मध्ये। सध्या आपण थेट जातोय, आपले प्रतिनिधी योगेश त्या ठिकाणाहून जोडले गेले आहेत। योगेश, काय सांगाल, नेमकं तिथली परिस्थिती कशी आहे? जाळपोळ होताना दिसतीये, घोषणाबाजी होताना दिसतीये। नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण होतात, मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं चार्जशीट बीडच्या न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं नाही। चार्जशीट मधले काही फोटो काल समाज माध्यमांवरती पाहायला मिळाले। फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। त्याच्यापैकी एक बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। आज सकाळपासूनच बीडमध्ये संपूर्ण ठिकाणी, विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येते, तर काही ठिकाणं तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। मात्र बीडच्या केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलकांनी आक्रमक व संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि टायर जाळून आंदोलन करून ज्यापैकी या ठिकाणी संपूर्ण निषेध नोंदवला जातो, की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे जे संपूर्ण फोटो आहेत, नराधामांनी कशा पद्धतीने संपूर्ण कृत्य केलेलं आहे, त्या कृत्याचा निषेध आज बीडच्या केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात येते। त्याचबरोबर संपूर्ण घटना जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र विशेष म्हणजे बीडमध्ये संपूर्ण तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि त्याचबरोबर